गणित अचानक पाहायला मिळालं। तिकडे विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपच्या विरोधात टीकेची राळ उठवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मात्र सिल्लोड विधानसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांना साद घातली आणि मदतीचं आवाहन केलंय। शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी एकत्र या असं आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं। उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनामुळे उपस्थित कार्यकर्ते सुद्धा काहीसे अवाक झाले। तर उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी पलटवार केला। म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय, कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका। आता ही संधी सोडू नका। पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल, पण ते हवंय असं मला वाटत नाही। जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नव्हे, ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे। चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा ही गुंडागर्दी मोडून काढूया। भीक मागू लागले सिल्लोडमध्ये भाजपची मताची, म्हणजे डोक्यावर परिणाम आहे का नाही। मी महायुतीचा उमेदवार, महायुती आमच्या सोबत, आणि एकीकडे त्याच सभेमध्ये एक लक्षात घ्या, तुम्ही जरा बारकाईने त्यांचा भाषण ऐकला तर त्या सभेमध्ये मोदीला शिव्या देऊ लागला। अरे कमालच झाली, एकीकडे मोदीला शिव्या द्यायचा आणि मोदी साहेबाचे पाठिंबा घ्यायचा। हा कुठलचा राजकारण आहे? मला वाटतं की त्यांच्या डोक्यामध्ये परिणाम झाला। शिर्डीवरून आणलेली शाल गळ्यात घातल्यावर तुम्ही मुख्यमंत्री झालात असा टोला दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय। तर पंतप्रधान मोदी आणि तुमची भेटही मीच घडवून आणली होती अशी पुस्ती केसरकर यांनी करून देत एक जुनी आठवण आवर्जून सांगितली। तिकडे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना राणेच तुमचा 1 मिनिटात बंदोबस्त करतील असा इशाराही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला। उद्धव साहेबांचा समाचार घ्यायला आमचे राणेसाहेब पुरेसे आहेत। राणेसाहेब 1 मिनिटात त्यांचं व्यवस्थित काय ते करतात, त्याच्यामुळे वेगळं काय करायला नको, ते राणेसाहेब व्यवस्थित करणार। शिंदे साहेबांनी मुक्तपणे आपल्या योजना, सुसंवाद, आणि उद्या तुम्ही बघाल की महिला किती येतात त्या। साईबाबांचे आशीर्वाद मी घेऊन आलो शिर्डीवरून, आणि ती शाल घातली त्यावेळेला मुख्यमंत्री बनणार, विसरू नका। ज्यावेळेला तुम्ही शपथ घेत होता त्यावेळेला रश्मी वहिनी मला सांगत होत्या की तुम्ही शाल घातली आणि साहेब मुख्यमंत्री झाले। साईबाबांच्या आशीर्वादाची अशी अवहेलना करू नका। साईबाबांचं माझ्यावर कृपा होती म्हणून मी मोदी साहेबांची आणि तुमची मीटिंग घडवून आणली। त्यामुळे आता हा जो दावा केला गेलाय त्याचं पुढे काय होतं हेही पाहणं महत्त्वाचं आहे। तिकडे शुक्रवारी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर पावसात भिजत भाषण केलं। शरद पवार यांनी इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी भाषण केलं, तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगली जिल्ह्यातल्या शिराळा इथे भर पावसात भाषण केलं। पावसात भिजत भाषण केलं की तुमची सीट पक्की निवडून येणार असं फडणवीस म्हणाले। आता सत्यजित दादा, तुमची सीट निवडून येणं पक्का आहे। का बरं पक्का आहे? अरे मी पावसात सभा घेतोय ना। पावसात सभा घेतली की सीटा निवडून येतात। शुभसंकेत आहे, शुभसंकेत आहे। नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात। तिकडे खासदार संजय राऊत यांनी थेट धमकीवजा इशारा दिलाय। शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्याच सभेला परवानगी न दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय। ते निवडणूक आयोगाला परवडणार नाही असंही संजय राऊत म्हणाले। येत्या 17 तारखेला शिवतीर्थावर सांगता सभा होणारच असं राऊत यांनी म्हटलंय। आणि 17 तारखेला तुम्ही जरा अडवणार आहात का शिवतीर्थावर? तुम्ही सभेला परवानगी द्यायची नाही द्यायची हा पुढला प्रश्न एखाद्याचा, पण 17 नोव्हेंबरला शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याच सभेला परवानगी देणं हे अधिक सोयीचं होतं, कारण दिवसभर तिथे शिवसैनिकांचा राबता संध्याकाळपर्यंत।
तुम्ही संध्याकाळी त्यांना अडवणार, तिथे गर्दी जमणार, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार. प्रशासनाला निवडणुकीच्या तोंडावर अशा गोष्टी करायच्या असतील तर त्यांनी अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत. पण सभा होणार 17 तारखेला, आमची सांगता सभा होणार.